सोन्याची चेन हिसकावणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला बेड्या, 5 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त, 18 गुन्हे उघडकीस. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळून जाणाऱ्या चोरट्यांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले होते. मात्र आता स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत या आंतरराज्यीय टोळीतील 2 मुख्य आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे या कारवाईत तब्बल 18 गुन्हे उघडकीस आले असून 5,43,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नंदुरबार शहर आणि उपनगर परिसरात गेल्या वर्षभरात साखळी चोरीच्या अनेक घटना घडल्या होत्या. 16 जानेवारी रोजी एका दिवसात 2 तर 21 फेब्रुवारी रोजी आणखी एक चेन स्नॅचिंगची घटना घडली होती. या वाढत्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी गुन्ह्यांचा सखोल अभ्यास केला. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करताना गुन्ह्याची पद्धत एकसारखी असल्याचे निदर्शनास आले. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथकाने बीड जिल्ह्यात शोध मोहीम राबवत राहुल राजाराम गायकवाड आणि अविनाश नवनाथ टिळकर, दोघेही वय 22, राहणार दगडी, शहाजहानपूर, बीड यांना 26 मे रोजी ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपींनी नंदुरबार जिल्ह्यातील 5 चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्याची कबुली दिली. यामध्ये नंदुरबार शहर आणि उपनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या 5 गुन्ह्याचा समावेश आहे. आरोपीकडून पोलिसांनी सुमारे 4,18,200 रुपयाचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यासाठी वापरलेली 1,25,000 रुपयांची मोटरसायकल असा एकूण 5,43,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तपासादरम्यान आरोपींनी महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, जळगाव, अहिल्यानगर, सांगली, नाशिक, छत्रपती संभाजीनगर तसेच कर्नाटकातील बेळगाव येथेही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली. पडताळणी त्या ठिकाणी एकूण 13 गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. त्यामुळे नंदुरबारमधील 5 आणि इतर जिल्ह्यातील 13 असे मिळून 18 मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच मुख्य आरोपी राहुल गायकवाड याच्या विरोधात यापूर्वी सोलापूर येथे सोनसाखळी चोरी आणि दरोड्याचे 4 गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे अभिनंदन केले आहे. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई केली. सध्या आरोपीकडून आणखी काही गुन्ह्याची माहिती मिळण्याची शक्यता असून तपास सुरू आहे. आशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा ग्राउंड रिपोर्ट.